खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. म्हणून जेजुरीचा खंडोबा मंदिर हे महाराष्ट्रातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे इथं वर्षभर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असते. त्यातल्या त्यात तर चंपाषष्ठी, माघ पौर्णिमा आणि रविवारच्या दिवशी जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून असंख्य भाविक येत असतात. तर अनेक जण पर्यटक म्हणून देखील येत असतात. पण येणाऱ्या अनेक भाविकांचं राहणीमान इथल्या भक्तिमय वातावरणाच्या विसंगत असतं. म्हणून मंदिराच्या समितीनं काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचं ठरवलंय. त्यातूनच आता काही नवे नियम लागू करण्यात आलेत. म्हणून आता जर तुम्ही खंडोबाच्या दर्शनासाठी जात असाल तर हे नियम तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. पण हे नियम नेमके कोणते आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र भूमी. आता अर्थातच फिरायला जाताना अनेक जण नवनवीन आकर्षक कपडे घालत असतात. पण या सगळ्याचा परिणाम धार्मिक स्थळाच्या वातावरणावर पडतो. अनेकदा तर काही भाविक अत्यंत अयोग्य आणि अशोभनीय कपडे घालून मंदिरात येत असल्याचं मंदिर प्रशासनाच्या लक्षात आलं. अर्थातच त्यामुळे मंदिराच्या पवित्रतेला बाधा येऊ नये म्हणून मंदिर प्रशासनानं ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजेच जेजुरी गडावरच्या खंडोबा मंदिरात आता भाविकांसाठी ड्रेस कोड अनिवार्य करण्यात आला आहे. आता मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतल्यानं अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. याबद्दल लोक काय म्हणतायत ते पाहण्याआधी ड्रेस कोड अनिवार्य केला म्हणजे नेमकं काय केलं, नेमकं कोणत्या ड्रेसवर नियम घातले गेलेत ते पाहूया. म्हणजे आता मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांनी सुसंस्कृत आणि मर्यादित कपडे परिधान करावेत असं आवाहन मंदिर प्रशासनानं केलं असल्याचं दिसतंय. म्हणजेच आता पुरुष मंडळीनं फुल पॅन्ट आणि शर्ट घालावेत किंवा मग पारंपरिक कपडे परिधान करणं अपेक्षित आहे. तर महिलांसाठी देखील ड्रेस कोड अनिवार्य केलं असल्याचं बोलल्या जात आहे. म्हणजेच महिलांनी साडी, पंजाबी ड्रेस, सलवार कुर्ता किंवा मग पारंपरिक कपडे परिधान करणं अपेक्षित आहे. याचाच अर्थ टी शर्ट, हाफ पॅन्ट, रिप्ड जीन्स, मिनी स्कर्ट, ऑफ शोल्डर टॉप, डीप नेक टॉप यांसारखे कपडे किंवा इतर अशोभनीय कपडे घालण्यास बंदी घालण्यात आली असल्याचं बोलल्या जात आहे. सोबतच फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट अशा प्रकारचे इतर कपडे घालून देवदर्शनास गडावर येण्यास बंदी केली जाणार असल्याचं बोलल्या जाते. त्यामुळे आता जेजुरी गडावर खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना अंगावर पूर्ण आणि व्यवस्थित कपडे परिधान करूनच दर्शनासाठी यावं लागणार आहे असं दिसतंय. आता अशा प्रकारच्या ड्रेस कोड बाबत घेतला गेलेला हा निर्णय काही पहिल्यांदाच घेतलेला नाही. म्हणजे आतापर्यंत राज्यातल्या जवळपास 528 मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू करण्यात आली. हे नियम लावण्यापाठीमागची भूमिका देखील समितीनं सांगितली. म्हणजेच मंदिराचं पावित्र्य जपणं हा आमचा उद्देश असून यासाठी लोकांनी सहकार्य करावं असं आवाहन देवस्थान समितीकडून केलं गेलंय. आता या निर्णयासंदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मंदिर हे भक्तांसाठी पवित्र स्थान आहे. येथे येताना मर्यादित आणि सुसंस्कृत कपडे परिधान करणं आवश्यक आहे. त्यामुळे असा निर्णय घेऊन कोणाच्याही व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणायची नसून मंदिराच्या पवित्रतेला कोणत्याही प्रकारे धक्का पोहोचू नये यासाठी हा निर्णय घेतला गेला असावा असे अनेक जण म्हणतात. तर काही जणांची याबद्दल वेगळी भूमिका आहे. मंदिरात दर्शनासाठी पोशाखावर बंधन घालणं हा व्यक्ती स्वातंत्र्याचा भंग असल्याचं मत देखील काही जण व्यक्त करत आहेत असं दिसून येतंय. पण आता यापैकी कोणता मतप्रवाह तुम्हाला योग्य वाटतो किंवा या नियमांबद्दल तुमची नेमकी भूमिका काय ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.